आजपर्यंत संपत्तीचा किंवा दागिन्यांचा खजिना ऐकला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की ज्याला तुम्ही जीवन म्हणता त्या जीवनाचाच म्हणजेच पाण्याचा खजिना कोल्हापूरमध्ये आहे तो. खरं तर शहरात राबवलेली पहिली पाणी पुरवठा योजना म्हणजे कात्यायनी पाणी पुरवठा योजना. या संदर्भात सविस्तर माहिती मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलीच आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पहा. तर या योजनेसाठी धनाढ्य असलेले व्यापारी बाबूराव ठाकूर यांनी त्या काळी स्वतःचे 3 लाख रुपये खर्चून कात्यायनीहून दगड चुन्याच्या पक्क्या नळावाटे शहरात पाणी आणलं. कोल्हापुरातल्या नंगिवली दर्ग्याजवळ त्यांची जागा होती. ही जागा त्यांनी पाण्याच्या मोठ्या टाकीसाठी दान केली. ही टाकी म्हणजेच पाण्याचा खजिना. 1875 साली खजिन्याच्या बांधकामास सुरुवात झाली तर 1877 साली याचं बांधकाम पूर्ण झालं. 2,94,500 गॅलन पाणी या खजिन्यात राहू शकतं. कळंबा तलाव पाण्याचा खजिना बांधताना शहरातला उंच सखलपणा आणि खजिन्याची उंची याचा शास्त्रीय मेळ घालून पाणी वीज पंपाच्या आधाराशिवाय केवळ नैसर्गिक उतारानं शहरात सर्वत्र पोहोचू शकेल अशी ही योजना करण्यात आली. शहरात ठराविक अंतरावर सार्वजनिक नळ उभे करण्यात आले आणि शहरवासियांना स्वच्छ व पुरेसं मुबलक पाणी मिळू लागलं. पाण्याच्या खजिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे वीज पुरवठ्याशिवाय शहरात केला गेलेला पाणी पुरवठा. कळंबा ते टिंबर मार्केट मार्गावर एका बाजूस काही कमानी आहेत. त्या कमानी म्हणजे शहराच्या या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्याच अवशेष आहेत. देशातील एक आदर्श पाणी पुरवठा योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं गेलंय. या योजनेच्या या कमानी म्हणजे एक ऐतिहासिक पुरावाच आहे. या खाजगी जागेत नसून त्या सार्वजनिक जागेत आहेत. त्यामुळं त्यांचं जतन होणं आवश्यक आहे. खरं तर खजिना म्हणजे असा ठेवा की जो मौल्यवान असतो. त्यावेळी या टाकीत साठवलेलं पाणी हे कोल्हापूरकरांसाठी संपत्तीपेक्षाही मौल्यवान होतं. म्हणूनच संपत्तीहूनही श्रेष्ठ असलेल्या पाण्याच्या या ठेव्याला कोल्हापूरकरांनी नाव दिलं पाण्याचा खजिना. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी कोल्हापुरी पोरगीला फॉलो करा.